विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म अभ्यासलाय. वरील आकृतीत रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N, रेषा P व रेषा Q या छेदिका आहेत. म्हणून AB छेद BC बरोबर DE छेद EF. आता रेषाखंडांचे विभाजन म्हणजे काय हे आपण बघूया. या आकृतीत AP बरोबर 5 आणि PB बरोबर 10. म्हणून AP छेद PB बरोबर 5 छेद 10 बरोबर 5 गुणिले 1 छेद 5 गुणिले 2 बरोबर 1 छेद 2. हेच आपण असे म्हणतो की बिंदू P हा रेख AB चे एकास 2 या गुणोत्तरात विभाजन करतो. आता आपण अंतराच्या सूत्राच्या मदतीने विभाजनाचे सूत्र मिळवूया. या XY प्रतलातील रेख AB वरील बिंदू P रेख AB चे M चे N शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभाजन करतो. A x1 y1, B x2 y2 आणि P xy बिंदूंचे निर्देशक आहेत असे मानूया. रेख AC, रेख PQ आणि रेख BD हे X अक्षावर लंब रेषाखंड काढले. म्हणून C चे निर्देशक x1 0, Q चे निर्देशक x0, D चे निर्देशक x2 0. म्हणून CQ बरोबर x वजा x1, QD बरोबर x2 वजा x. रेख AC समांतर रेख PQ समांतर रेख BD म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्माने AP छेद PB बरोबर CQ छेद QD बरोबर M छेद N. म्हणून CQ छेद QD बरोबर M छेद N. x वजा x1 छेद x2 वजा x बरोबर M छेद N. म्हणून N गुणिले x वजा x1 बरोबर M गुणिले x2 वजा x. म्हणून nx वजा nx1 बरोबर mx2 वजा nx. म्हणून nx अधिक mx बरोबर mx2 अधिक nx1. म्हणून x गुणिले n अधिक m बरोबर mx2 अधिक nx1. म्हणून x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. याचप्रमाणे बिंदू A, बिंदू P आणि बिंदू B मधून y अक्षावर लंब काढून आपल्याला y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n हे मिळेल. बिंदू A x1 y1 आणि B x2 y2 यांना जोडणाऱ्या रेख AB चे M चे N शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक mx2 अधिक nx1 छेद m अधिक n, my2 अधिक ny1 छेद m अधिक n असतात. आता आपण एक उदाहरण सोडवूया. जर P बिंदू हा A ऋण 1 7 आणि B 4 ऋण 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा. उकल. दिलेली माहिती M चे N शी असलेले गुणोत्तर बरोबर 2/3. A ऋण 1 7 बरोबर A x1 y1 म्हणून x1 बरोबर ऋण 1 y1 बरोबर 7. B 4 ऋण 3 बरोबर B x2 y2 म्हणून x2 बरोबर 4 y2 बरोबर ऋण 3. विचारलेल्या बाबी. विभाजन बिंदू P चे निर्देशक x y. सूत्र mx2 अधिक nx1 छेद m अधिक n, my2 अधिक ny1 छेद m अधिक n. P बिंदूचे निर्देशक बरोबर 2 गुणिले 4 अधिक 3 गुणिले ऋण 1 छेद 2 अधिक 3, 2 गुणिले ऋण 3 अधिक 3 गुणिले 7 छेद 2 अधिक 3 बरोबर 8 वजा 3 छेद 5 ऋण 6 अधिक 21 छेद 5 बरोबर 5 छेद 5
आणि 15/5 म्हणून P बिंदूचे निर्देशक बरोबर 1, 3. A 15/5, B 9-20 आणि P 11-15 असून बिंदू P हा बिंदू A आणि बिंदू B यांच्या दरम्यान आहे, तर बिंदू P हा रेख AB चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा. उकल. बिंदू P 11-15 रेख AB चे M चे N शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभाजन करतो असे आपण मानूया. म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n. बिंदू P चे निर्देशक 11-15 आहेत, म्हणजे बिंदू P चा x निर्देशक 11 आणि y निर्देशक 15 आहे. y निर्देशकासाठी y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n, 15 बरोबर m गुणिले 20 अधिक n गुणिले 5 छेद m अधिक n, 15 बरोबर 20m अधिक 5n छेद m अधिक n, म्हणून 15m अधिक 15n बरोबर 20m अधिक 5n, म्हणून ऋण 5m बरोबर ऋण 10n, म्हणून m छेद n बरोबर ऋण 10 छेद ऋण 5, म्हणून m छेद n बरोबर 2/1, म्हणून m चे n शी असलेले गुणोत्तर बरोबर 2:1, म्हणून बिंदू P हा रेख AB चे 2:1 या गुणोत्तरात विभाजन करतो. रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. A चे निर्देशक 2, ऋण 3, P चे निर्देशक ऋण 2, 0 असल्यास B बिंदूचे निर्देशक काढा. उकल. AB हा वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेख AP चे रेख PB शी असलेले गुणोत्तर 1:1 आहे, म्हणून M चे N शी असलेले गुणोत्तर बरोबर 1:1. विभाजन बिंदूच्या निर्देशकाचे सूत्र x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n, म्हणून ऋण 2 बरोबर 1 गुणिले x2 अधिक 1 गुणिले 2 छेद 1 अधिक 1, 0 बरोबर 1 गुणिले y2 अधिक 1 गुणिले ऋण 3 छेद 1 अधिक 1, ऋण 2 बरोबर x2 अधिक 2 छेद 2, 0 बरोबर y2 अधिक ऋण 3 छेद 2, म्हणून ऋण 4 बरोबर x2 अधिक 2, 0 बरोबर y2 वजा 3, म्हणून x2 बरोबर ऋण 4 वजा 2, y2 बरोबर 0 अधिक 3, म्हणून x2 y2 बरोबर ऋण 6, 3, म्हणून B बिंदूचे निर्देशक ऋण 6 आणि 3 आहेत. P 6-7 हा बिंदू A 8-9 आणि B 1-2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. उकल. समजा P हा बिंदू रेख AB ला M चे N शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभागतो. A 8-9 बरोबर A x1 y1, म्हणून x1 बरोबर 8 आणि y1 बरोबर 9. B 1-2 बरोबर B x2 y2, म्हणून x2 बरोबर 1, y2 बरोबर 2. P 6-7 बरोबर P xy, म्हणून x बरोबर 6 आणि y बरोबर 7. रेषाखंडाच्या विभाजन बिंदूच्या निर्देशकांच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n, y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n, म्हणून 7 बरोबर m गुणिले 2 अधिक n गुणिले 9 छेद m अधिक n, म्हणून 7m अधिक 7n बरोबर 2m अधिक 9n, म्हणून 5m बरोबर 2n, म्हणून m छेद n बरोबर 2/5, म्हणून
एम चे एन शी असलेले गुणोत्तर बरोबर 2:5. म्हणून बिंदू P हा रेख AB चे 2:5 या गुणोत्तरात विभाजन करतो. आपण काय शिकलो? विभाजनाचे सूत्र x1 y1 आणि x2 y2 या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे m चे n शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक xy m x2 अधिक n x1 छेद m अधिक n m y2 अधिक n y1 छेद m अधिक n हे असतात. स्वाध्याय बिंदू A 8-9 आणि B 1-2 यांना जोडणाऱ्या रेख AB चे PK7 हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा. रेख PQ चे A चे B शी असलेले गुणोत्तर या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. बिंदू P चे निर्देशक -3, 7, बिंदू Q चे निर्देशक 1, -4 आणि A चे B शी असलेले गुणोत्तर बरोबर 2:1.